छोटी पण खूप काही शिकवून जाणारी आणि लोकप्रिय गोष्ट आहे. भक्ताचा अहंकार आणि समर्थांची लीला. एकदा एक श्रीमंत सावकार स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला आला. त्याला आपल्या श्रीमंतीचा आणि दातृत्वाचा खूप अहंकार होता. स्वामींना अर्पण करण्यासाठी त्याने एका ताटात सोन्याची नाणी, उंची वस्त्रे आणि महागडी मिठाई आणली होती. तो मंदिरात आला आणि त्याने ते ताट स्वामींच्या समोर ठेवले. तो मनात विचार करत होता की मी इतकी महागडी भेट आणली आहे, स्वामी नक्कीच खुश होतील आणि मला सर्वांसमोर मान देतील. स्वामींनी त्या सावकाराकडे एकदा पाहिले. त्यांना त्याचा अहंकार लगेच समजला. स्वामींनी तिथेच बाजूला बसलेल्या एका गरीब मळकट कपडे घातलेल्या भिकाऱ्याला बोलावले आणि म्हणाले, हे घे, हे सगळं तुला हवं होतं ना, घेऊन जा. सावकार तर बघतच राहिला. त्याने मोठ्या कष्टाने आणि गर्वाने आणलेली ती मौल्यवान भेट स्वामींनी एका क्षणात एका भिकाऱ्याला देऊन टाकली होती. सावकाराला राग आला आणि तो म्हणाला, महाराज, हे काय केलेत? हे तुमच्यासाठी होते. स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, अरे, देणाऱ्याचा हात मोठा नसतो, देणाऱ्याचा भाव मोठा असतो. तू इथे मला द्यायला नाही तर तुझे मोठेपण दाखवायला आला होतास. भक्तीत मीपणाला जागा नसते. सावकाराला आपली चूक उमजली. त्याचे डोळे उघडले आणि त्याने स्वामींच्या चरणी लोटांगण घातले. खऱ्या भक्तीत अहंकार आड येतो हे त्याला समजले. तात्पर्य: देव किंवा गुरु कधीही तुमची संपत्ती पाहत नाहीत, ते फक्त तुमच्या मनातील भाव आणि श्रद्धा पाहतात. तुम्हाला स्वामींच्या अशाच आणखी काही बोधकथा किंवा त्यांच्या तारक मंत्रात